आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। लाडकी बहीण या योजनेचे ऍप्लिकेशन अखेर सुरू झाले। योजना जाहीर झाल्यानंतर तांत्रिक कारणामुळे हे ऍप बंद होतं। नारी शक्ती दूत असं या ऍप्लिकेशनचं नाव आहे। ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। लाडकी बहीण या योजनेच्या ऍप्लिकेशनमध्ये उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू करण्यात आलाय। पुढच्या 2 दिवसांमध्ये ते अपडेट होण्याची शक्यता आहे। यामुळे महिलांना यापुढे घर बसल्या अर्ज भरता येणार आहे। जो ऍप आहे तो सुरळीतरित्या सुरू झालेला आहे। आपण बघू शकताय माझ्याकडे हा ऍप आहे। प्ले स्टोअर वरनं तुम्ही हा ऍप डाउनलोड करू शकता। नारी शक्ती दूत असं या ऍपचं नाव आहे। या ऍप मध्ये आपण आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल जे आहे ते भरायचं आहे। प्रोफाईल मध्ये आपण आपलं नाव लिहू शकता, ईमेल आयडी आहे, तुमचा जिल्हा आहे आणि नारी शक्तीचं प्रोफाईल जे आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही कुठल्या गटामध्ये बसता, म्हणजे तुम्ही बचत गटाचे सदस्य असाल, गृहिणी असाल किंवा अन्य काही असाल, तर या ठिकाणी अद्याप या ऍपमध्ये ते अपडेशन जे आहे ते आलेलं नाही, मात्र कालांतराने हे अपडेशन येऊ शकतं। आपण जर बघितलं तर या सर्व गोष्टी तुम्ही इकडे अपलोड केल्या आणि हे अपलोड केलं तर यशस्वीरित्या तुम्ही ह्या ऍपवरून घर बसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकता। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागच्या काही दिवसांमध्ये ज्या तांत्रिक गोष्टींना सामोरं जावं लागत होतं, सेतू केंद्र असेल, महाई सेवा केंद्र असेल, या ठिकाणी मोठमोठ्या रांगा ज्या महिलांना लावाव्या लागणार होत्या त्या या ऍप सुरळीत पद्धतीनं चालू झाल्यामुळं आता त्या त्यांना भोगाव्या लागणार नाहीयेत। विश्वभूषण लिमाय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।